गंगापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे राजेश्वर कल्याण हिवाळे यांची निवड झाली आहे। सभापती पदासाठी भाजपच्या कविता रवींद्र चव्हाण आणि उभाटा गटाचे रावसाहेब मोहन टेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे राजेश्वर कल्याण हिवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते। मात्र प्रदीप सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे राजेश्वर हिवाळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। सभापती पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले। यामध्ये कविता चव्हाण यांना 13 मते मिळाली तर रावसाहेब टेके यांना 5 मते मिळाली। त्यामुळे कविता चव्हाण यांची सभापतीपदी निवड झाल्याने निर्वाचन अधिकारी विजय राऊत यांनी जाहीर केले। गंगापूर पंचायत समितीमध्ये एकूण 18 सदस्य असून भाजप 6, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 3, उभाटा 2 आणि अपक्ष 2 या समीकरणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कविता चव्हाण यांचा विजय निश्चित झाला। या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार नवनाथ वकवाळ, गटविकास अधिकारी सुहास वागचौरे, नायब तहसीलदार सागर वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर तसेच विस्तार अधिकारी मधुकर चव्हाण, अशोक घोडके, अशोक पाटेकर आणि संजय काळे यांनी सहकार्य केले। यावेळी पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। इब्राहिम शेख, एमसीएन न्यूज, गंगापूर। गंगापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड प्रक्रिया आज पार पडली आणि सभापती पदासाठी कविता रवींद्र चव्हाण म्हणून यांची निवड झाली आहे। आपण इथं त्यांचे पती आहे रवींद्र चव्हाण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय म्हणता, आज तुमची निवड झाली? आज या ठिकाणी गंगापूर तालुक्याचे आमदार आदरणीय प्रशांत मामसाहेब तसेच वैजापूरचे आमदार आदरणीय बोरनारे सर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचे सभापती आणि उपसभापतींची निवड झाली। त्यामध्ये सभापतीपदी भाजपच्या माझी पत्नी कविता रवींद्र चव्हाण व शिवसेनेचे राजेश हिवाळे हे उपसभापती यांची निवड झालेली आहे। आम्ही दोन्ही आमदार महोदयांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वसामान्यांचं या ठिकाणी सेवा करू। सभापती आणि उपसभापतींकडून सर्वसामान्यांचे कामं योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने मार्गी लावू। त्यानंतर या पंचायत समितीमध्ये जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे त्या भ्रष्टाचाराला संपवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का अगोदर भ्रष्टाचार झालेला आहे? भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांना हे कार्यालय आपलं वाटावं, सहज निसंकोचपणे या कार्यालयात येऊन आपलं काम मार्गी त्या लाभार्थ्याचं लागावं ह्या अपेक्षेने आम्ही सभापती आणि उपसभापती म्हणून काम करू। बरं, तुम्ही आता प्रथम कोणत्या कामाला, तालुक्यात कोणत्या कामाला प्राधान्य देणार? हे बघा, प्रथम असं काहीच नाही, जे कामं समोर येतील त्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत। आणि सर्वप्रथम मी अगोदरच सांगितलं की सर्वसामान्यांना हे कार्यालय आपलं वाटलं पाहिजे। जसं त्याचं घरात स्वतः निसंकोचपणे तो माणूस लाभार्थी एंट्री करतो त्याप्रमाणे या कार्यालयात निसंकोचपणे निर्भयपणे प्रत्येकाने लाभार्थ्याने या कार्यालयात प्रवेश करून आपलं काम मार्गी लागण्यासाठी या ठिकाणी यावं। बिनधास्तपणे आम्ही त्यांचे या ठिकाणी काम मार्गी लावण्यासाठी तत्पर आहोत। इथं जे सभापती आहे त्यांच्याशी आपण थोडं बोलणार आहोत। काय तुम्ही आवाहन करता? गंगापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती तिची आज निवडणूक झाली आणि आता आज उपसभापतीपदी हिवाळे म्हणून यांचं निवडून आले आहे। तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं काय म्हणता तुम्ही? आज उपसभापती झाले पंचायत समितीचे गंगापूर। आज या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर व गंगापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रशांत जिब्बम साहेब यांच्या नेतृत्वात आज माझी या ठिकाणी उपसभापतीपदी निवड केली। त्याबद्दल मी दोन्ही तालुक्याच्या आमदारच्या आभार मानतो आणि त्यांना दोन्ही आमदारांना अभिप्रेत असं काम करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करेल। तसेच तालुका प्रमुख अनिल भाऊ चव्हाण, दिलीप भाऊ निरफळ यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। बरं, आता तुम्ही उपसभापती म्हणून तुमची निवड झाली, तर तुम्ही आता तालुक्यात लोकांच्या कोणत्या प्रश्नाला विशेष प्राधान्य देणार आणि काय समस्या राहणार आहे? पंचायत समिती म्हटलं तर लोकांचे जास्तीत जास्त वैयक्तिक लाभ असतात। वैयक्तिक लाभाची आता एकदा पंचायत समिती आल्यानंतर एकदा माहिती घेऊ, काय विषय, काय कोणते कामं चालू आहे, कोणते कामे बंद आहे, त्या अनुसरून आम्ही वैयक्तिक लाभाला या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम करू।